रोस्ट, उठलं की प्रतीक शिंदे, उठलं की प्रतीक शिंदे. काय काय लोक काय म्हणते मला माहित आहे का, की प्रत्येक शिंदेने काय तुला पैसे दिले काय त्याची वावा करायला, त्याची साईड घ्यायला. लय लोक रोस्ट करायला ते, लय लोक. उठलं की रोस्ट, उठलं की रोस्ट. अरे बाबा जावा ना त्या प्रत्येक शिंदेला बोला. मला काय कमेंट मध्ये बोलताव, धमकी द्यायला लागलाव. तू त्याची बाजू घ्यायला लागला ना, असं करायला लागला आणि तसं करायला लागला आणि अमुक झालं तमुक झालं. बाबानो ही असलं जे असतात का, जे हृदयापासून निघतंय का, त्याला पैसे द्यायची गरज असते या. मग लोक म्हणते तू मधनच कसं काय उठलाय, मधनच कसा उठलाय. म्हणजे मला आता ज्यावेळेस मी आप्पाच्या उद्घाटनाला जाऊन आलतो ना, तेव्हापासून मला बाबा बोलायचं होतं किंवा काय बोलायचं होतं किंवा त्यांच्याबद्दल असं काय, म्हणजे आपल्या चाहत्याबद्दल आपण मी काय बोलू शकतो ना. प्रत्येक शिंदेनं जर गाड्या उडवायचं बंद केलं किंवा भिंगवायचं बंद केलं ना, काय माणसाला बोलायला टॉपिक सापडणार नाही. हां, आज कंटेंट काय बनवावं, आज काय बोलावं. आता काय काय लोकांनी तर त्यांचं ते दुबईचं बाहेर काढलं. दुबईला गेलतं, हे झालं ते झालं, बुर्ज खलिफा दाखवला. अरे बाबा तू बी जा, तू बी दाखव. आता प्रत्येक शिंदेनं काल का काय तर स्टोरी ठेवलीच बरं का, आम्ही गाड्या उडवतो, आमचा शो काय हे आहे, तुमच्यासारखं पुरी तर ही करत नाही, उडवत म्हणजे भिंगवत नाही, फिरवत नाही, दारूचं हे असं तसं. बरोबर आहे त्यांचं. तुमच्यासारख्या पुढे तर खाऊन हिंडत नाही ते गावातनं. हां, लगा 24-25 वर्षाचा माणसाचं तरुण पोरगा आहे, त्यांनी आज किती करोडपती. हां, ती पण स्टोरी ठेवली ती, आपल्या गाडी टायर बदला म्हणून. खरी रिअल पैसे म्हणजे त्यांना काय कोणाचा मनात पॉईंट होती बाबा की तुम्ही गरीब आणि मी श्रीमंत. पण काय काय लोक व्हायचे तशी. आता त्याला मी काय करू, तुम्हाला माहित आहे ना प्रत्येक शिंदेचा पत्ता माहित आहे, शाखा कुठं आहे ते माहिती आहे. जावा बोला, तुमचं काय म्हणणं आहे सगळं तिकडं मांडा. उगच त्याचा राग सगळा माझ्यावर काढायला लागानो. होय मी व्हिडिओ केलं त्यात. आता हो का, आता समजा हे हे काय म्हणते त्याला, ही अगरबत्ती मला आवडती, मला गुड नाईट आवडत नाही. हां, आता त्यात माझा प्रश्न आहे, मी काय मी ठरवणार ना, मला गुड नाईट लावायची का ही अगरबत्ती लावायची का काय करायचं, ती माझी चॉईस आहे. होय मला त्यांचं कंटेंट आवडतं तर मी प्रत्यक्षाला पसंत करतो. काय ती वैयक्तिक माणूस चांगला आहे, ती कंटेंट त्यांचं तसं काय मला नाही माहिती. ते सोनं घालून करू, नाहीतर फोर व्हीलरवर हिडो करू, नाहीतर विमानात करू, नाही बुलडोजर आणून, त्याला मला काय केलं देणं आहे. हां, मी खरं बरं का ह्या पानगडीत पडणार नव्हतो. मला माहीत होतं आपल्याला लोक हेट करणार की बाबा आता प्रत्येक शिंदे हे करायला लागला ते करायला लागला. आता तुम्हाला एखादा हिरो आवडला, त्याला ते तुम्हाला आवडत नाही, त्याला मी काय करणार आहे. हां, तुमचं खरं काय माहीत आहे का, तुमचा प्रॉब्लेम. एखादा माणूस जर खरंच पुढे जात असेल ना, त्याला तुम्ही महाग खेचताव. मला सांगा, प्रत्येक शिंदे भाऊच्या सहमतीत किती माणसं व्हिडिओ करणार आहे ती, आता माझ्यासारखी. आणि हेटमध्ये किती आहे ते बघा. आता हेटमध्ये जवळजवळ बघा अख्खं इंस्टाग्राम चापचून निघलं या. उठलं की रोस्ट, उठलं की रोस्ट, उठलं की रोस्ट. उद्या जाऊन मला पण रोस्ट करतील. काय अवघड आहे बाबा नो. आता हो का, मी वैयक्तिक सांगतोय, गाडी त्यांची, पैसा त्यांचा, उडवणार ती, मोडणार ती, काय होणार ते त्यांच्या त्याला होणार ना. आपल्याला काय घेणं देणं हाय. हां, काय घेणं देणं आहे मला सांगा. जावा हवा का त्यांच्या, जावा त्या आय डीवर जावा, त्यांच्या शाखेचा पत्ता लिहिला आहे, नंबर लिहिला असेल, अमुक झाला असेल तमुक झाला असेल. तुम्हाला जर खरंच जर प्रॉब्लेम असेल ना, जावा आणि बघू तुमच्या दमच किती आहे, बघू जाऊन बोला. मग ती मला टॉपिक सापडत नव्हतं ना बाबा ह्यांच्याबद्दल. आपले जे मनातले भावना आहेत का, ते आपण कधी मांडणार, कसं मांडू, तर ती चान्स मला आता भेटलाय. त्यामुळे मी आता बोलायला लागलो. पैसे अवघड आहे बाबा, पैसे त्यांच्यापाशी बी आहेत, आपल्यापाशी बी आहेत. त्यांच्यापाशी जरा जास्त आहेत, आपल्यापाशी थोडं कमी आहेत. मग असं बोलायला किंवा पैशाची गरज नसते हो. ही आता मला सांगा, त्यांची गाड्या ते उडवते ते, ज्यावेळेस त्यांच्या गाड्याचं उद्घाटन असतं किंवा गाडी घेतलं तिच्या 10-15ची गाडी असते, ती काय सगळं पैसे देणार नाही ती. काय लोक बी अवघड आहे रे बाबा. काय कुठला मार्ग कुठं लावतील काय सांगता येत नाही. लय लोक रोस्ट करायला ते, लय लोक. उठलं की रोस्ट, उठलं की रोस्ट, उठलं की प्रतीक शिंदे, उठलं की प्रतीक शिंदे. प्रत्येक शिंदेनं जर गाड्या उडवायचं बंद केलं किंवा भिंगवायचं बंद केलं ना, काय माणसाला बोलायला टॉपिक सापडणार नाही. हां, आज कंटेंट काय बनवावं, आज काय बोलावं. आता काय काय लोकांनी तर त्यांचं ते दुबईचं बाहेर काढलं.
दुबईला गेलतं, हे झालं आणि ते झालं आणि बुर्ज खलिफा दाखवला. अरे बाबा तू बी दाखव. आता प्रत्यक्षाने काल का काय स्टोरी ठेवलीच बरं का, आम्ही गाड्या उडवतो, आमचा शो काय हे आहे, तुमच्यासारखं पुरी तर ही करत नाही, उडवत नाही, म्हणजे भिंगवत नाही, फिरवत नाही, दारूचं हे असं तसं. बरोबर आहे त्यांचं. तुमच्यासारख्या पुढे तर खाऊन हिंडत नाही ते गावातनं. हां, लगा 24-25 वर्षाचा माणसाचं तरुण पोरगा आहे, त्यांनी आज किती करोडपती. हां, ती पण स्टोरी ठेवली ती, आपल्या गाडी टायर बदला म्हणून. खरी रिअल पैसे म्हणजे त्यांना काय कोणाचा मनात वाईट होती बाबा की तुम्ही गरीब आणि मी श्रीमंत. पण काय काय लोक आहेत तशी, त्यांना बोलणं गरजेचं आहे, उत्तर देणं गरजेचं आहे. आपलंच माझं जाऊ द्या, माझं होकायचे माझ्या बहिणीच्या बांधकामाचा विषय चालू आहे, त्याच्यावर पण मी व्हिडिओ करणार आहे बरं का. त्याच्यावर पण लोक अशी तशी काय काय म्हणायला लागली ती. कसं आहे बघा, मला अशा टॉपिकवर खरंच बोलायचं नव्हतं बरं का, पण ही काय होतं माहिती आहे का, ह्या गोष्टी म्हणजे अडकत चाललं का ना, त्यातून बाहेरच निघत नाही माणूस. आणि ते बोलणं गरजेचं असते. असं बी आपल्याला टॉपिक सापडतो, आपल्या मनातलं पण बाहेर निघतं, आपलं बोलायचे असं पण होतो. आपण प्रत्येकाही घरी जाऊन बोलू शकत नाही ना. आता काय काय लोक कमेंटमध्ये भोकत बसते, त्यांना काय काय उत्तर देणं गरजेचं, काय उत्तर देणं गरजेचं आहे. सगळंच बोलत बसणं त्याला आपल्याला काय गरजेचं नाही, पण काय विषय मांडणं गरजेचं आहे. बरोबर आहे का नाही. एशी लावतो जरा लय उकडा लागलं. तर तुमचं काय म्हणणं असेल तर जावा त्यांच्या शाखेवर बोला, बघू तर कोण काय बोलतंय. आता प्रत्येक भाऊचं गर्दीत जाऊन सांगते ते कोण हाय का हेटर या समोर, त्यावेळेस कोण सुद्धा येत नाही, अर्धा पाय सुद्धा पुढे येत नाही. महाग कशाला काय बोलत बसता, घेऊ द्या ना. आज जी 25 लाखाची गाडी घ्यायची ती आणि फिरवत बसला, म्हण 55 लाखाची गाडी गेली आणि 25 लाखाची गाडी फिरवत बसला. बाबा तुम्ही घ्या की 25 लाखाची गाडी, आपली अख्खी जिंदगी जाती घेण्यात आणि लोकांना नावं ठेवण्यात. पायक वडत बसण्याचा अर्थ नाही हो. एखाद्या माणसाला पुढे न्यायचं बाबा, त्यांना सांगायचं समजून, कधी गाठ पडली तर बाबा गाडी असं जपून चालवा, ही झाला तुमचा शोक आहे, एखाद्याचा शोक असू शकतो, काही असू शकतो, आपल्याला काय करायचं. माणूस म्हणून एक नंबर आहे. ज्यांनी त्यांची गाडी घेतली आहे नाही स्वतःहून जवळून, ती म्हणणार ही माणूस एक नंबर आहे. ती पण स्वतःही सेफ्टीचा काळजी करणार, ती सांगितलेत. काल महेश मोठ्यानं पण एक व्हिडिओ केलाय, ही लक्ष्मी मानू नका, हे करू नका, ती करू नका. त्यांचं एक अर्धे बरोबर पण आहे, एक अर्धे चुकीचं आहे. आपण गाडीत काय करू शकतो, काय बी करू शकतो. पैसा आता जे त्याचं वेगवेगळे विचार असतात, आपण त्याला काहीच बोलू शकत नाही. आता प्रत्येक भाऊ काही येडा माणूस नाही की सेफ्टी वापरली असणार आहे, पण ती कसं आहे वरनं लिहून ठेवलेलं असतं, हे ते गाडी उडणार आहे तुमची, ती लिहून ठेवलेल्या गोष्टी लिहून ठेवलेल्या होतच असतील ना. त्यांना पण माहिती आहे लक्ष्मी आहे, सगळ्या गोष्टी. माणूस काय पुढचा करणार, काही येडा माणूस नसतो. हे असल्या गोष्टी कसं इंस्टाग्रामवर बोलायला भेटत नाही, त्यामुळे आपण यूट्यूबवर टाकतो, फेसबुकवर टाकतो. आपल्या डोक्यातलं कोण घेऊ शकत नाही. होय ते मी त्यांना पसंत करतो, ते मला आवडतो, माणूस आवडतो म्हणजे तसं नाही. काय म्हणते की आपण पसंत करतो म्हणून त्यांना फॉलो करतो, आपण फॉलो करून ठेवलेलं आहे त्यांना, त्यांच्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत येते त्या. तर कोणाला वाईट बोलू नका रे, वाईट बोलू नका. कमेंट तर माणसं असलं करते तर बाबा, मला माहिती ती तुला काय पैसे दिले काय, तुला काय कामाला ठेवलं काय, तुला काय चाकरी ठेवलं काय, आईला काय अवघड रे बाबा. माणसं कुठं नेऊन जोडते ती काय पत्याला राहत नाही. एकानं तर काय कमेंट केली माहीत आहे का, तुम्ही कसलं प्रमोशन केलं आणि कसलं तुम्हाला पैसे आलं. आता त्याचं नाव पण घ्यायचं नाही बरं का बाबानो. ही प्रमोशन करायला सुद्धा आता एक पण असं माणूस आहे त्यानं प्रमोशन केलं नाही. हां, मोठे पिक्चरमधले लोक करते ते, पिक्चरमध्ये बॅनर लावते ते, क्रिकेटच्या मैदानात सगळं पोस्टरच असते ते. तुमच्या दम असेल तर त्यांना जाऊन बोला. हां, आमच्यासारख्याने केल्यावर तुमच्या पोटात दुखतंय, मिळतात 2 पैसे, पण आता ती पण बंद झाले सगळं. आणि ती हितलं आमचं बंद झालंय, आमच्यामुळं बंद झालं मन पडन, सगळं इंस्टाग्राम बंद पडायला लागलं म्हणून, सगळं अर्थव्यवस्था खायला लागली म्हणून. आणि तुम्ही क्रिकेटच्या मैदानात जाता आणि तिथं सगळे पोस्टर दिसता, जावं बरं तिथं, तुम्हाला पायात ठेवू तर देते ते बघू, त्यांना बोला जाऊन, बघू तुमच्यात किती दम आहे. हां, आमच्यासारख्याने केलं 10-15 हजार रुपये मिळते, तेवढं आपलं ओकेमध्ये आहे. 8-10 वर्ष आम्ही घातलेले आहेत, तेव्हा कुठं प्रमोशन आता येते ती. आणि त्या लोकांना जाऊन बोलता का कोण. हां, जावं बरं म्हणा, तुम्ही ही प्रमोशन करायला लागलो, ते प्रमोशन करायला लावं, मग तिथं सगळी तोंड बंद होते ती. आमच्यासारख्याने केल्यावर हे होते. पण प्रमोशनवर काय एवढं 10-15 हजाराच्या प्रमोशनवर काय लोक काय 20-20 आणि 25-30-50 लाखाच्या गाड्या घ्यायचे काय, असं एवढं काय प्रमोशनला पैसे मिळतात तेव्हा. काही बी पोवडते लोक, काही बी लोकांच्या पैशावर मोठ्याचा झाला,
हे झाला आणि ते झाला आणि तुम्ही म्हणजे दान करत नाहून गोरगरिबाई मदत करत नाहून. आता सगळे करते ते. आता उद्या समजा त्यानं गाड्या उडवायची बंद केल्या आणि पैसे वाटत सुटला, रोडनं चालला की दीपाशी, रोडनं चालला की दिदेनं. आता ते पवन साव आहेच की तिकडे, पवन सावून पैसे वाटले की म्हणते ह्याला लय माझा आला, सगळ्या गावातून पैसे वाटत ह्यांना. दोन्ही लोक असे हा, चांगलं बोलणारे बी तेवढीच, वाईट बोलणारे बी तेवढी. काही बोला नावं ठेवणारच. त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो आपलं आपलं काम करत राहायचं, जी काय सापडते कंटेंट वाढायचं. वाईट बोलू नाही तर चांगलं बोलू, प्रत्येक भाऊ तुम्ही तुमचं काम करत राहा, फक्त काळजी घेऊन करत जावा. कसं येईल दुनियाला डेंजर आहे, काही करू शकते ती. त्याच्यामुळे कमेंटमध्ये काय बोलू नका, चांगल्या कमेंट करा, माणसाला प्रोत्साहन होईल अशा कमेंट करा. आम्ही पण असं आता काय घावल ती कंटेंट वाढत जायला का, तर कुणीच कोणाला वाईट बोलू नका. तर चला राम राम.